महिन्याभराच्या तारखा बुक. पुढचा प्रवेश कोणाचा? शरद पवारांच्या पक्षात 160 ची वेटिंग लिस्ट. जोरदार इन्कमिंग. अजित, भाजप, शिंदेंना महिनाभर दे धक्का. जुलै 2023 मध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच आमदारांकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकीय टाटा बाय बाय केले होते, तेच शरद पवार सध्या 150 पेक्षा जास्त दिग्गज नेत्यांची यादी हातात घेऊन राज्यभरात प्रवेश देत फिरणार आहेत. 10-12 दिवसांपूर्वी कोल्हापुरात समरजित घाटगेंचा प्रवेश झाला. त्यानंतर आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होताच शरद पवारांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत येताना फोन आला होता, उद्याच फलटणला जायचे आहे असे सांगत पुढचा प्रवेश फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचा असेल असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. इतकंच नाही तर पुढच्या महिनाभराच्या तारखा बुक असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. म्हणजेच शरद पवारांकडे अजित पवार गटाकडून येणाऱ्यांची रांग मोठी आहेच, शिवाय भाजपकडून आणि शिंदेच्या शिवसेनेकडून येणारे लोकही आहेत. आता प्रश्न असा पडतो की पवारांकडे निष्ठावंत 15 ते 16 आमदार आहेत, शिवाय ते 100 पेक्षा कमीच, जेमतेम 75 ते 80 जागाच लढणार आहेत. मग किती इन्कमिंग होणार आहे? सूत्रांकडून माहिती घेतली असता आज मितीला पवार यांच्या हाती 160 इच्छुक उमेदवारांकडून येण्याचे प्रस्ताव आहेत. त्यातील काही जागांवर पवारांकडे आधीच सक्षम उमेदवार आहेत, तर काही जागा वाटपात जागा बदलून मिळाल्या तर राष्ट्रवादी त्या लढताना इच्छुक वेटिंग लिस्टचा विचार करणार आहेत. म्हणजेच 160 मधल्या किमान 100 जागांवरील भाजप, अजित गट किंवा शिंदे गटाचे मोहरे पळवून महाआघाडीच्या बाजूने लढवतील. कदाचित काहींना अपक्ष म्हणूनही रसद पुरवली जाईल. हा खेळ पवार काकांनी 94-95 ला केला होता. 45 अपक्ष निवडून आले होते. त्यांचा दबाव गट मग सेना भाजपसोबत गेल्याने पहिल्यांदा राज्यात युतीची सत्ता आली होती. 2 दिवसांपूर्वीच फलटणच्या मेळाव्यात निंबाळकरांनी तुतारी हाती घ्यायची का असा सवाल समर्थकांना केला होता आणि पक्षश्रेष्ठींना भेटून योग्य निर्णय घेणार असल्याचं निंबाळकर म्हणाले होते. आता ते मुंबईत अजित पवारांना भेटणार आहेत. पूर्वी नगर जिल्ह्यात अकोले येथील पिचड पिता-पुत्रांच्या जोडीने भाजपकडून पवारांकडे येण्याचा मनोदय जाहीर केला होता. याशिवाय पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर अशा पश्चिम महाराष्ट्रातील किमान 25 मतदारसंघात पवारांकडे येण्यासाठी दिग्गज इच्छुक तयार आहेत. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा अन्य भागातूनही पवार गटात चुनचुनके इन्कमिंग होत आहे. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात कागलमधून समरजित घाटगे, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांच्या रूपात भाजपला धक्का दिला. आता फलटणमध्ये रामराजेंच्या रूपात शरद पवार दादांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. तर शरद पवारांना 40 जागा भरायच्या आहेत, त्यामुळे ते इकडून तिकडून लोक घेत आहेत असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. महायुतीचे अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून तयारी सुरू आहे. जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. राज्यात कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. याबाबत शरद पवार आघाडीवर आहेत. जागा वाटपात शरद पवार गटाला जितक्या जागा येतील त्या जागांवर उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरू आहे. महायुतीत ज्यांना तिकीट मिळणार नाही असे ज्यांना संकेत मिळाले आहेत ते विरोधी पक्षात जाऊन तिकीट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यामुळे पवारांकडे मोठी वेटिंग लिस्ट आहे. त्यात कोण कुठे जातं याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. वॉरियर महाराष्ट्रसाठी किशोर आपटे, राजकीय विश्लेषक, मुंबई.